आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव, महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी, जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता। म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या, जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास। नमस्कार, मी ऋतुजा। न्यूज अनकटच्या कृषी अपडेट्स मध्ये आपलं स्वागत। सर्वप्रथम आषाढी एकादशीच्या आपल्या सर्व प्रेक्षकांना मनपूर्वक शुभेच्छा। आणि आता पाहूयात कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी। डव्वा जिल्हा गोंदिया ग्रामपंचायतीच्या सरपंच योगेश्वरी चत्रगुण चौधरी यांनी ग्राम विकासाच्या बरोबरीने शेती आणि महिला विकासाला चांगलीच गती दिली आहे। भात शेती, फळबाग, पशुपालन, वनीकरणाच्या बरोबरीनेच पर्यावरणपूरक उपक्रमांनाही चालना दिली आहे। याची दखल घेत त्यांचा राष्ट्रीय पातळीवर जागतिक हवामान बदलाला तोंड देणारी ग्रामपंचायत म्हणून गौरव करण्यात आला। शेतीपूरक व्यवसायांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पशुधन अभियान राबवले जाते। या अंतर्गत शेळी, वराह, कुक्कुटपालनासोबतच चारा निर्मिती प्रकल्पाला 50% अनुदान देण्याची तरतूद आहे। मात्र मार्च महिन्यात मंजुरी मिळालेल्या प्रकल्पांकरिता अद्यापही निधीची तरतूद करण्यात आली नसल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागलेला आहे। शासनाने कर्जमाफीची घोषणा केली, मात्र प्रत्यक्ष कार्यवाही केली नाही। या घोषणा सरकार विसरलेले दिसते। इतर प्रकल्पांवर खर्चासाठी सरकारकडे पैसा आहे, मग शेतकऱ्यांसाठी खर्च करायला काय अडचण आहे, असा सवाल माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केलाय। देशभरातील शेतकऱ्यांची शेती सुजलाम सुफलाम करण्यात अलिबाग येथील RCF खत निर्मिती प्रकल्पाचा मोठा वाटा आहे। परंतु या प्रकल्पामुळे थळ परिसरातील बोरीस गुंजीस येथील हजारो शेतकऱ्यांची जमीन अमोनिया वाळू गळतीमुळे धोक्यात आली आहे। अनेक वर्षांपासून ही समस्या कायम असली तरी कंपनी प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। सुधागड तालुक्यात मे पासून मुसळधार पाऊस कोसळत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची पूर्व मशागतीची कामेही खोळंबली आहेत। शेतात पाणी साचले असून संपूर्ण तालुक्यात आतापर्यंत केवळ 724 हेक्टरवर पेरणी झाली आहे। पावसाळ्यात जनावरांना घटसर्प, फऱ्या, आंत्रविषार या आजारांची लागण होते। त्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाकडून जिल्ह्यात मान्सूनपूर्व लसीकरण मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेअंतर्गत 10,92,000 जनावरांना लस देण्यात आली। बार्शी तालुक्याच्या पूर्व भागातील पांगरी परिसरात यावर्षी मे महिन्याच्या मध्यावर दमदार पावसाने हजेरी लावल्याने खरीप हंगाम वेळेपूर्वी सुरू झालाय। या वेळेआधी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, उडीद, तूर अशा पिकांची पेरणी साधारणपणे 1 महिना आधीच पूर्ण केली आहे। खानदेशात यंदा पूर्व हंगामी कापूस पिकाची स्थिती बरी आहे। रोजच्या हलक्या ते मध्यम पावसाने तण वाढले। तण नियंत्रणाचे कामही अनेक भागात सुरू आहे। पूर्व हंगामी कापसाची वाढ होत असून कोरडवाहू क्षेत्रातील कापसाला मात्र चांगल्या पावसाची गरज आहे। या बातमीसह वेळ झाली आहे कृषी अपडेट्स मध्ये इथेच थांबण्याची। पाहत रहा न्यूज अनकट।